जेवण बनवता येत नाही? शोभा, मी प्रयत्न करेन सासूबाई. म्हणजे तू खोटं बोललीस माझ्याशी. सासूबाई, मला माफ करा. नाही, कसला पानसट चहा आहे? चहा पावडर संपले का? मी तुला चहा कधीच माफ करू शकत पावडर नाही. संपली. मग बनवायचा कशाला चहा? सकाळी सकाळी असा चहा देऊन ना मूडच घालवला सगळा. जेवण काय केलंय? जेवायला भानूनी ते चपाती आणि भाजी केले. हा, मग तिला वरण भात करायला सांग. भात तांदूळ संपले. तांदूळ संपले? सगळं संपलं? सगळं सामान संपलंय. खरं तर भरायचंय. वा, आता तू जेवण करतो, तुला लक्षात नाही येत का? हा, लक्ष कुठे असतं काम करताना? नाही, भरणार होतो पण या महिन्यात खर्च पण खूप झालाय ना, तो विचार केला पुढच्या महिन्याचा पगार झाला की एकदम सामान भरतो. मग काय करू? पुढच्या महिन्यापर्यंत उपाशी राहू? नाही नाही, तात्पुरतं थोडं सामान आणतो ना. मग जा भर. शोभा, पैसे पैसे पण संपले. कधी असतात तुझ्याकडे पैसे? हा, काय माणूस आहे? पैसे पण संपले. डोळे बंद कर. हा, डोळे बंद कर. हो, डोळे बंद करतो. उघडू नका डोळे. नाही, उघडत नाही. हा, हे घे. उघड आता. हा, आणि येताना किराणा भर. सगळं घरात संपलेलं चांगलं नसतं, दळींदर लागतं, कळलं? हो, तर एवढे पैसे तुझ्याकडे कसे काय? तुझ्यासारख्या माणसाबरोबर संसार करायचा म्हणजे अडीनडीला असे पैसे जमा करून ठेवावे लागतात. नाही तर तू उधळतोय आपला पैसे. जा, भर सामान. संसार करायचा या माणसाबरोबर ना काही कळतच नाही मला. आणि हा, तेवढेच पैसे आहेत, संपले आता, परत मागू नकोस. नाही. जा. माया मॅडम, तुमचा मुलगा का? हो. वा वा वा. काय रे, शाळेत का नाही गेलास? शाळेची फी नाही भरली म्हणून आतमध्ये नाही घेतलं. हे जरा आतीच करतात हा शाळावाले. असं कसं बसू देत नाही? पैसे काय कुठे पळून जातात का? हो ना. शेवटी त्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे ना हा. नाही ग, चूक माझीच आहे. मीच जर वेळेवर फी भरली असती तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती. अगं पण काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तुला उशीर झाला असेल ना. त्यांनी पण नको काय ग समजून घ्यायला. अगं आता याविषयी वाद घालण्यापेक्षा पैशाची व्यवस्था कशी करता येईल ते बघूया. अगं पण आता काय बघणार? महिन्याच्या शेवटी पगार होईपर्यंत आपल्या सगळ्यांना सेमच प्रॉब्लेम असतात. त्यातून आता मॅडम पण नाही आहेत. मॅडम असते तर पैशाची तरी सोय झाली असती. आता त्या पण कधी येतील काय माहिती. किती किती पैसे भरायचे आहेत? 2100 रुपये 3 महिन्यांची आहे. माझ्याकडे थोडे पैसे आहेत. हे घ्या, हे घ्या. नाही नको मात्रे, मी बघते काहीतरी. दागिने ठेवून काही पैसे मिळतात का ते. अहो, अगं अगं बरी आहेस ना ग तू? 1000-2000 साठी काय आता दागिने घाण ठेवणार आहेस का? अगं आता सध्या ते पैसे घे, तुझे आले की दे ना त्यांना परत. हा, अहो घ्या ना. हे बघा, पैशापेक्षा शिक्षण महत्वाचं आहे. घ्या घ्या, नाही म्हणू नका. थँक्यू, खरंच थँक्यू. पण म्हात्रे, पगार झाल्यावर मी तुमचे पैसे परत देईन. हो, त्याची काही घाई नाहीये. मग अगदी देवासारखा धावून आलास. हो खरंय. शाळेत जाऊन नीट अभ्यास करा. हो. हा शांत काय हो एवढा? म्हात्रे आहो, सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये त्याने. या टेन्शन मध्ये मला काही बनवायचंच सुचलं नाही. अरे बापरे, थांबा एक मिनिट. हा, हा घे, माझा डबा खा, घे. माया मॅडम, तुम्ही सांगा ना त्याला, मग ऐकेल.
काही खाल्लं नाहीये सकाळपासून. घे बाळा. घे घे घे. घे खा. आणि शाळेत जा हा आता. खाऊ दे त्या. दादा वडा गरम आहे का? हो गरम आहे सर. देऊ का तुम्हाला? एक वडापाव द्या. इथे खाणार की पार्सल? नाही इथेच खाणार. चटणी? हा. किती पैसे? 15 रुपये. हे घ्या 15 रुपये. भूक लागलीये, पैसे द्या ना. ए चल निघ. निघ बोलवा ना. का त्रास देतो त्यांना? भूक लागलीये. जातो की ना आता? राहू दे. ए बाळा इकडे ये. भूक लागली ना तुला? हे वडापाव खातोस? घे खा. साहेब तुम्हाला देऊ का दुसरा वडापाव? नाही नाही राहू दे. अंजलीला असंच अहो सगळ्या कुठे हळदी कुंकवाला निघाल्या? हळदी कुंकवाला नाही, आम्ही पिक्चरला चाललोय सगळ्या आणि बाहेरूनच जेवून येणार आहे. हा चालेल. चालेल म्हणजे तुम्हाला विचारत नाही, सांगते मी. बरं तुम्ही पण काहीतरी बाहेरूनच मागवा. हा शोभा काय एक प्रॉब्लेम होता. आता प्रॉब्लेम सांगून माझा मूड खराब करू नका. पिक्चरला चाललोय की नाही, मस्त जाऊ दे ना, आल्यावर बोलूया आपण. चला चला. फ्रीज मध्ये काही आहे का बघूया. मोन्या. हा. ए मोहन चल येतो का? कुठे? अरे मी हॉटेलला चाललोय, आताच प्लॅन झालाय. आपल्या बायका रात्री जेवणच येणार आहेत ना, आपण पण जाऊ ना बाहेर. हा ते एमजी रोडला ना एक भारी एकदम भारी चायनीजचं हॉटेल तयार झालंय. पैसे जरा जास्त आहेत पण टेस्ट आहा नुसताच दूर. पण पैसे आपापले भरायचे. येतोय का बोल? नाही तुम्ही जा, मी नाही येत आज. ए चल ना. नाही नको रे, तुम्ही जाऊ ना. जा. हे बघ याचं ना नेहमीच असतं, त्याला कशातच इंटरेस्ट नाही. चल जाऊ दे सोड, उगाच आलो याला विचारायला. चल सम्याला विचार.
पावडर टाकतोय, त्याचबरोबर याच्यात टाकतोय थोडं मीठ. मीठ थोडं जपून, कारण की ब्लॅक बीन सॉसमध्ये पण आणि सोया सॉसमध्ये पण मीठ असतं, तर त्या हिशोबाने आपल्याला थोडंसं त्याचा विचार करून आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता याच्या चढाऱ्यात किंवा भूक पोट नको भाजी. मला कालच तुम्ही हो हो अहो, सकाळपासून आपली भेटच नाही झाली. हो ना. तुम्ही कुठे होतात कळलंच नाही मला, भेटलाच नाही तुम्ही. अहो मेला ताईंकडे गेले होते. सकाळी त्या लहान पोरांना आहे ना शाळेमध्ये काहीतरी बनवायला सांगितले. ते मनीकडे गेले होते. अहो मनीचा स्वतःचा अभ्यास होत नाही. मला काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही काय नाही. हा काय सांगत होतात तुम्ही? हा तर ते पोरांना काहीतरी बनवायला सांगितलं. मग मी काम आटपून खाली त्यांना मदत करायला गेले. मला काही झालंय का तुम्हाला? भानुताई चल ना, आम्हाला ड्रॉइंग काढायचंय. आता हैराण करून ठेवलंय मला. यांच्यापेक्षा ना यांच्या आया परवडल्या. चल ना. जा ना तुम्ही, जा. ती वाट बघताय तुम्हाला. चल. हा, मला तुम्हाला काही हवंय का? नाही मला काय नको, जा ना तुम्ही. हो चल ना, चित्र काढायचंय. प्रॉब्लेम नाही ना? अहो खरंच नाही, तुम्ही जा. ती मुलं वाट बघतायत. चित्र काढायचं पटकन. जा तुम्ही, जा. कसं आहे चित्र? छान आहे. पण इथं जर तू फुगेवाला काढलास ना तर अजून छान दिसेल. आणि ना एक काम कर, ही जी घसरगुंडी ना थोडी मोठी काढ. हा. अरे मुलांनो, प्रसाद घ्या. हे घ्या, पूजेचा प्रसाद घ्या. मला तुम्ही झोपलात का? काय होतंय का तुम्हाला? नाही काय नाही, काय नक्की ना? हो.
भाजी कशी झाली होती? तिखट नव्हती ना? मीठ ठीक होतं का? हा मालक, तुम्ही डबा नाही ना खाल्ला? तुम्ही कोणाला तरी डबा खायला दिला ना? काय मालक, थांबा, मी तुमच्यासाठी चहा करते. मालक, साखर कशी संपली? मी खाल्ली. एवढी? मालक, एवढी साखर कशा पायी खाल्ली तुम्ही? तर मला जरा चक्कर आल्यासारखं वाटत होतं म्हणून खाल्ली. चक्कर? तुम्ही खोटं बोलताय ना? नाही, खरंच खरंच चक्कर आल्यासारखं झालं म्हणून साखर खाल्ली थोडीशी. कशामुळे येत होती चक्कर? यांना कळलंय बहुतेक. मालक, तुमच्या मनात काय चाललंय हे मला नाही कळणार असं होईल का? आता काय करू काहीच कळत नाही. मालक, लय झाल्या फेऱ्या, या घरात या. मालक, घरी या. ना, आलो. मालक, हे घ्या प्रसाद. नाही नको. अहो मालक, प्रसाद आहे, नाही काय म्हणताय? हे घ्या. मालक, अजून हाय ना? घ्या. हो, संपलं. नाही, उरलाय. मालक, थोडासाच आहे, घ्या. प्रसाद संपत कसा नाहीये? जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही ना, तोपर्यंत प्रसाद संपणार नाही.